नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला आमची सर्व स्टोअर दाखवली, पण ह्या स्टोअरमध्ये सामान कुठून आणि कसं येतं ते आपण आज बघणार आहोत. रात्रीचं 1 वाजला आहे आणि आत्ताच मला प्रोव्हिजन आणायचा कॉल आला आणि प्रोव्हिजन कुठल्या पण टायमिंगला येतं. आता मी रेडी होऊन जातोय प्रोव्हिजन उचलायला आणि प्रोव्हिजन उचलताना कंपल्सरी बॉयलर सूट आणि सर्व सेफ्टी इक्विपमेंट घालूनच जावं लागतं. हा बघा, सूरज पण झोपेतून उठून आलाय आणि आम्ही दोघे आता जातोय खाली आणि चिपकूक आधीच गेले असतील खाली. तर हे बघा, अशा छोट्या बोटीमधून सामान येतं. शिप जेव्हा पोर्टला लागते तेव्हा अशी छोटी बोट सामान घेऊन शिपच्या जवळ येते आणि मग क्रेनच्या मदतीने आम्ही ते सामान शिपवरती उचलून घेतो. सामान आता क्रेनने शिपवरती येतंय, तोपर्यंत आम्ही स्टोअरचे डोअर वगैरे ओपन करून रेडी राहतो. व स्टोअरचे डोअर वगैरे आम्ही आता ओपन केलेत आणि आता सामान यायला पण सुरुवात झाली आहे. सर्वात आधी हे कांदे बटाटे येत आहेत. आणि हे दोघे आय कार्ड घालून जे दिसत आहेत त्यांना शिप चॅन्डलर म्हणतात. शिपवरती सर्व प्रोव्हिजन वगैरे आणायची जबाबदारी त्यांचीच असते आणि ते आम्हाला हेल्प पण करतायत. आणि शिपवरती जेव्हा पण कधी प्रोव्हिजन येतं तेव्हा शिपवरती सर्व लोक सामान उचलायला येतात. मग ते ऑफिसर असो किंवा क्रू, सगळेजण हेल्प करायला येतात. आणि बाहेरून सगळेजण सामान आणून इथे व्हेजिटेबल रूममध्ये ठेवतात आणि मी ते फटाफट अरेंज करून घेतोय. या पुट्ट्याच्या बॉक्समधलं सामान या क्रेटमध्ये काढून ठेवावं लागतं, कारण या पुट्ट्याच्या बॉक्समध्ये व्हेजिटेबलला पाणी सुटतं आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून ते प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये काढून ठेवावं लागतं. Yes, हम प्रोविजन उठा रहे हैं. Nice.
वेरी हैवी। ये सूरज गाला मारते हुए। चिकन चाहिए थोड़ा बाहर का ले, लेकिन कैमरा उन लोग के सामने मत ला। उठाते हुए चाय पूरा आना चाहिए मेरा। चिप सर थोड़ा हाई कर देना, हाई कर देना। आणि इथे बघा मीट रूम पण एकदम फुल झाला आहे. ह्याला आता अरेंज करायला 7-8 दिवस लागतील. तसं सामान येतं जास्त, पण ह्यावेळी तर खूपच आलं आहे. पूर्ण 3 महिन्याचं प्रोव्हिजन आलं आहे ह्यावेळी. व्हेजिटेबल पण जेवढे शक्य होते तेवढे मी अरेंज केलेत. आता बाकीचं उद्या बघू, कारण आता खूप लेट झाला आहे. उद्या सकाळी 6 वाजता परत ड्युटीवर यायचं आहे. आणि चिपकू किती सामान आलं, कुठलं सामान आलं, कुठलं सामान नाही आलं, कुठलं सामान डॅमेज आहे, सामानाची क्वांटिटी क्वालिटी ते सर्व चेक करतायत आणि पेपर वर्क करतायत. यावेळी ड्राय प्रोव्हिजन पण खूप आलं आहे. सूरज कैसे लग रहा है फिर? सामान उठा के कैसे लग रहा है? इधर देख तो, इधर ऊपर तो देख. क्या थोड़ा ही है ये सामान. कैसे लग रहा है? मजा आ रहा है क्या? सूरज मजा आ रहा है? चिप मजा आ रहा है? बहुत मजा आ रहा है. उठाने में तो और भी मजा आ रहा था. ये देखो चीप अभी फ्रेंच बीन्स ढूंढ रहे हैं. इसमें फ्रेंच बीन ढूंढने का मतलब सुई के गावत के ढेर से सुई ढूंढने के बराबर है. क्या मजा आ रहा है. मजा लेने का. जो बोल रहा है ना वो आया नहीं चीप. ये लॉन्ग बीन से, वो लॉन्ग बीन से, वो बीन से वो काट के मेरा ये हो जाएगा. ये ले घास के ढेर में चिप को सुई ढूंढ रहे हैं. घास के ढेर में सुई नहीं मिलेगा चिप. वही बीन्स डाल दे. ये तो मीटर गार्ड पर डाल दे. मीटर गार्ड डाल दे. नहीं वो सब फ्राई करके डालना. एक काम कर ले, सो जा बिंदास. आप 10 बजे आ जा आराम से. आया ना. ये चिप कल का जुगाड़ करते हुए हम लोग को कल 6 बजे आने का है. बाकी लोग तो सब सो जाएगा. स्नेक गार्ड वो डाल दे अब ऐसे. चल चल बस हो गया आज के लिए. चलो चलो सो जाएंगे. 75 है ना. 75 पॅकेट. सकाळचे आता 4 वाजलेत. आम्ही जातो आता आमच्या केबिनमध्ये. आणि शिप चॅन्डलरने आम्हाला इथे गिफ्ट दिलं आहे. आम्ही इथे एवढं लाखोचं सामान मागवतो म्हणून शिप चॅन्डलर गॅली स्टाफला ही छोटीशी भेटवस्तू देतात. मी आता ते ओपन करून बघतो काय आहे ते. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.